राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता हा मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येते आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार अशी माहिती सुद्धा मिळते आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या दिल्लीवारीमुळे आता विस्तार आणि विधान परिषदेच्या जागांबाबत तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी शक्यता दिसते आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्यात पुन्हा एकदा आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, अवघ्या काही तासांवर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनुक्रमे जे दौरे दिल्लीमध्ये झालेत, अचानक दौरे दिल्लीमध्ये झालेत, त्यावरून आता चर्चा सुरू झाल्यात की राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा विस्ताराची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। मुळातच अवघ्या काही तासांवर विधिमंडळाचं अधिवेशन आलेलं असताना विस्तार होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुतीसमोर अनेक प्रकारची आव्हानं उभी आहेत। प्रलंबित असलेल्या विस्तारात अनेकांना संधी देऊन जी नाराजांची जी काही संख्या आहे ती कमी करण्याचा प्रयत्न महायुती करू शकते। त्यामुळे विस्तारासोबतच आता ज्या 11 जागा विधान परिषदेच्या जुलै महिन्यामध्ये रिक्त होत आहेत त्याबाबत सुद्धा दिल्लीतल्या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे अधिवेशनापूर्वी अवघ्या काही तासांवर अधिवेशन आलेलं असताना विस्तार होणार का आणि या विस्तारामध्ये नेमक्या कोणत्या नाराज नेत्यांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आणि या विस्तारावरती महायुतीचं विधानसभेचं गणित जे काय आहे ते बऱ्यापैकी अवलंबून असेल। त्यामुळे महायुती विस्ताराबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच, तर या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।